मित्रांनो नमस्कार. आज 12वी फिजिक्सचा पेपर आहे. आपण मोजमाबाद जय भवानी मध्य व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी जमलो आहोत. तर पेपर सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे. तर काही आपले मित्र भेटले आहेत. तर भैया कुणाला घेऊन आले तुम्ही? भैयाला घेऊन आलो, छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ आहे. ठीक आहे. तर 12वी आपल्या सगळ्यांची झाली असेल. तर 12वीच्या काही आठवणी आपण जाग्या करूत. तर 12वी कधी झाली तुमची? किती वर्ष झाली 12वी होऊन? 4 वर्ष झाले ना 12वी होऊन. काय मॅथ सायन्स आर्ट काय होतं? 8 मध्ये. आर्ट मध्ये. हा. ठीक आहे. किती होते टक्केवारी 12वीला? 65. 65. ठीक आहे. काय अनुभव सांगा ना परीक्षेचा तुमचा? कशा त्या प्रकारे टाइम पेपर दिले तुम्ही? पेपर छान गेले, पण त्या टाइमला कॉपी वगैरे चालू होती. आता ह्या टाइमला तर यांचं काही दिसत नाही मला, कॉपी हा. वगैरे चालेल म्हणून. हं. सध्या तर काही नाही आता, हा. सर्व शांत आहे वातावरण वगैरे. 12वी झाल्यानंतर काय केलं तुम्ही? सर काय नाही, 12वी झाल्यानंतर कंपनी वगैरे जॉईन केली. कंपनी वगैरे कुठे केली होती कंपनी? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. हा. कोणती कंपनी? कंपनी ग्लोबलची होती. ग्लोबलची. हम्म. साधारणतः किती वर्ष किंवा महिने काम केलं मग पुण्यामध्ये? काय नाही, 6 महिने केले. हा. बाकी काही खरं दिसना गेलं, तिथून आलोय. खरं दिसना गेलं. पेमेंट किती होती महिना? 17-18 होती. बरी होती ना, मग का बरं राहिले नाही? हा, त्यात रूम भाडं हे ते मेस वगैरे त्यात सगळं जाऊ लागलं. काय ठीक आहे. 4-5 हजार रुपये, बाकी काय नाही. आता जे आपल्या मुलांची 12वी होणार आहे, ती 12वी झाल्यानंतर त्याला एक काय संदेश सांगताल की किंवा ही फॅकल्टी निवडा किंवा ती फॅकल्टी निवडा किंवा अभ्यासाबद्दल, जेणेकरून ते जे भविष्य चांगलं होईल? सर 12वी झाली तर पुढं चांगलं क्षेत्र निवडावे, जेणेकरून ज्यांचं काही खरं दिसत नाहीये त्यांनी काहीतरी अनुसार कुठेतरी जावं, काहीतरी क्षेत्र निवडावं आणि काहीतरी व्यापार वगैरे काही असू दे, काही ना काही करावं. ठीक आहे. ज्यावेळेस तुमची 12वीचे पेपर चालू होते, तुम्हाला कोण सोडायला आलं होतं? भाऊच. दुसरं कोण येणार आहे? भाऊ भाऊच. मोठा छोटा? हा, छोटा भाऊ. छोटा भाऊ. हा. आता त्याची 12वी आला तर तुम्ही आलीत. त्यांची 12वी मी आलो. बघला मित्रांनो, हे भाईचारा किती महत्वाचा असते. असाच भाईचारा जपून ठेवा आपल्या भावामध्ये पण. अजून काही विशेष आठवणी तुमच्या 12वीच्या? बस 12वीची काय नाही, एवढंच. ठीक आहे. मित्रांनो जवळपास 1 तास झाले इथं आलोय मी. खूप साऱ्या गाड्या लागल्यात. खूप जण इथं बसलेले आहेत. कुणी बहिणीला, कुणी भावाला, कुणी मेहुणीला, कुणी बायकोला, या प्रकारचे या ठिकाणी पालक घेऊन आलेले आहेत पेपरसाठी. तर एक जस्ट व्ह्यू म्हणून या ठिकाणी छोटीशी मुलाखत घेतली भाऊची आपण. तर या ठिकाणी अजून पण काही विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी मित्र कुणाला घेऊन आलास? भावाला. भावालाच. भाऊ 12वीला आहे हा, आणि तू कितीला आहे? 7वी. 7वीला. ठीक आहे. काय प्रिपरेशन कशा प्रकारची चालू आहे तुझी? भारी. अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू हा. आहे? पुढे चालून काय घ्यायचे? सायन्स, आर्ट, कॉमर्स? सायन्स. सायन्स घेऊन काय व्हायचे? सायन्स घेऊन डॉक्टर बनायचं. ठीक आहे. चांगली इच्छा आहे मित्रा तुझी. मित्र तुझी किती आहे? 11वी. 11वी. ह्याच कॉलेजला? कसं आहे कॉलेज? बनवस. बनवस कॉलेज. ठीक आहे. तू कुणाला घेऊन आलास? भावाला. भावाला. मोठा भाऊ. मोठा भाऊ. ठीक आहे. नंतर तुझी 12वी आली की मोठा भाऊ तुला घ्या येणार. या ठिकाणी हे एक मित्र आहेत. मित्र कुठून आलास? लिंबोटी. लिंबोटी. सुपारी घालायची काय? लिंबोटीहून आलास? माळेगावचाच आहे मी. कुणाला घेऊन आलास? भावाला. भावाला. ठीक आहे. तू कितीला आहेस? 10वी. 10वी. 10वीचा कसा अभ्यास चालू आहे? बरं आहे. कधी आहेत बोर्डाचे पेपर? 20 तारीखला. 20 तारखेला. कशी आहे तयारी? चांगली आहे की चालू? अभ्यास झाला सगळा कम्प्लीट? हा. ठीक आहे. कोणता विषय आवडते 10वी मध्ये तुला? मला इंग्लिश आवडते. इंग्लिश. मला मित्रांनो या ठिकाणी अजून पण आपल्या ग्रामीण भागामध्ये पण इंग्लिशची आवड असणारी मुलं आहेत. मी परत सांगत असतो की जिल्हा परिषद अशी करा जेणेकरून गावचे विद्यार्थी हे बाहेर गावी न जाता गावातच शिकले पाहिजेत. या ठिकाणी मित्राचा इंग्लिश विषय एकदम अवघड आहे. इंग्लिश विषय आवडीचा आहे. तर इंग्लिश मध्ये किती मार्क पडतील मित्र? भाऊ काय सांगू शकत नाही भाऊ. तरी पण ॲव्हरेज? भाऊ 20च्या वरी. ठीक आहे. शाळा लिमुटीलाच आहे? हम्म. ठीक आहे. मी माळेगावचाच आहे. ध्यानात ठेवू मग नंतर कधी. या ठिकाणी राहुल पण बसले आहेत. कुणाला घेऊन आला मित्र? भाऊला घेऊन आलो. भाऊला घेऊन आलो. चॅप्टर दिसतोय. हा. 12वी कधी झाली तुझी? 2022 मध्ये. 2022 मध्ये. कोरोनामध्ये झाली की काय? यस. वा 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 वा. कोरोनाचे विद्यार्थी इथं सापडलेले आहेत मित्रांनो. आता काय करतोय? घरी बसलो. घरी बसलाय. यस. त्याची तयारी वगैरे? काहीच नाही. काहीच नाही. आता मग भावाला तू सोडाय आलास. भावाची 12वी करून भावाला असं कर द्यायचे का? नाही. भावाला शिकवायचे?
पास होऊ द्यावं लागेल पहिले. पहिलं 5 झाल्यानंतर बघतायत. हम्म. ठीक आहे. तर खूप छान वाटलं सर्वांनाच भेटून. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.